अहमदनगर जिल्ह्यात पारनेर तालुक्याचे नाव खासदार निलेश लंके यांचे खासदारपदी निवड झाल्यानंतर खूप चर्चेत आलं। खासदारपदी निलेश लंके निवड झाल्यानंतर तालुक्यातील अनेक गावातील गुंडगिरी संपेल असा मतदान करणाऱ्या लोकांचा विश्वास आहे। परंतु या जनतेच्या विश्वासाला कोठेतरी तडा गेल्याचा प्रकार देवी भोयरे फाट्यावर अळकुटी रोडवर एका बिअर बारमध्ये 16 जुलैच्या रात्री घडला। होय, आदिवासी कुटुंब, ते पण शेत मोलमजुरी करणारे चिकणे कुटुंब। रोहिदास चिकणे यांचा 2 मुलांपैकी एक मुलगा गिरजू दिनांक 16 ला तो ज्या परमिट रूमवर जेवण करत असताना काही 10 ते 15 लोकांबरोबर झालेल्या शाब्दिक शिवीगाळ आणि मारामारीनंतर तो गायब झाला की केला गेला ही शंका चिकणे कुटुंबामधील गिरजूच्या भावाने व्यक्त केली आहे। हॉटेलवर त्या रात्री गिरजू गेला, तेथून तो परतलाच नाही। ना त्याचा फोन लागेना व ना त्याचे कोणाशी त्या रात्री भांडण झाले। कोणीही खरे सांगण्यास तयार होईना। गिरजूची आई गेली 40 दिवस पारनेर पोलीस स्टेशनला मुलाच्या बाबतीत काय तपास झाला हे तपास अधिकारी यांना विचारत आहे। गिरजूचे कपडे आणि पट्टा पारनेर रोडच्या एका घाटात पडला आहे हे सांगून आणि दाखवून सुद्धा पारनेर पोलिसांची तपास चक्र फक्त गिरजूच्या फोनच्या लोकेशन भोवती फिरतायत, पण त्याला गती येताना दिसत नाही। तेज तुफानचे मुख्य संपादक आयुब शेख यांनी या केसचा प्राथमिक तपास करणारे पोलीस कॉन्स्टेबल लोंढे यांना सदर मिक्सिंग व्यक्तीच्या बाबतीत तपासाबद्दल विचारलं असता त्यांनी सांगितलं की त्याचा मोबाईलमध्ये नवीन सिम कार्ड चालू होईल तेव्हा IMEI नंबर आणि त्याचं लोकेशन कळेल। आमचा तपास सुरू आहे असं त्यांनी सांगितलंय। गिरजूचे कुटुंब गिरजूच्या गायब झाल्या असल्यामुळे किंवा त्याचा घातपात भांडणे करणाऱ्या लोकांनी केला असेल अशा विविध शंकांनी हैराण झाला आहे। परंतु एकीकडे मुलीच्या संरक्षणासाठी उभे महाराष्ट्रामध्ये रान पेटलेलं असताना देवी भोयरे सारख्या हॉटेलमध्ये युवक नक्की सुरक्षित नाहीत। त्यांना कोण गायब करत आहे? मानव तस्करीच्या टोळ्या यामागे कार्यरत तर नाही ना, असा संशय गिरजूच्या नातेवाईकांना पडलाय। गिरजूची हत्या करून त्याचा मृतदेह पुरावा नष्ट करण्यासाठी दूर तर नेऊन टाकला नसेल ना, अशी चर्चा जोर धरू लागली आहे। मुख्य संपादक आयुब शेख, अळकुटी, पारनेर, अहमदनगर। तुमचं काय नाव? किरण रोहिदास चिकणे। काय प्रकार झाला होता 19 जुलैला? माझा भाऊ कामावरून आला होता, खाली आला गावातून इकडे आला फाट्यावर, तिथं काय भांडणं झाले होते। कोणाकोणाची भांडणं झाली असतील? त्याच्या मित्रामध्ये भांडणं झाली होती का? नाही, मित्रामध्ये नव्हतं। तो कुठं हॉटेलवर जेवायला गेला होता? हा, जेवायला गेला होता। पुढे म्हणजे त्या हॉटेलवाल्याने आम्हाला फोन केला होता की ते म्हणलं इथं भांडणं झालेत, ते हॉटेलमध्ये ते लपवून घेतले त्यांनी। तर काय झालं? मग आम्हाला फोन आला हॉटेल मालकाचा, तर ते म्हणले का इथंच लपेले। आम्हाला काय वाटलं ते तिथंच लपेला असेल, त्याच्यामुळे आम्ही बघायला गेलो सगळे घरचे, पण काय आम्हाला सापडला नाही। मग इकडे गेलो पारनेरला, तिथे तक्रार दिली, पण त्याच्यावर काय अजून काय ॲक्शन झाली नाही। तुमचं काय नाव? गीताबाई रोहिदास चिकणे। तुमचा कोण होता? गिरजू मुलगा होता माझा। बरं, तर तुम्ही 2 दिवस शोध घेतल्यानंतर गिरजू तुम्हाला सापडून आला का, किंवा तुमच्या काय निदर्शनास आलं आसपास, गावाच्या आसपास किंवा काय? आम्हाला सापडलाच नाही। केस करून आलो आम्हाला घाटात कपडे सापडल्याच्या नंतर आम्ही पोलिसांना कॉल केला, एकदा सोडून 3-4 वेळा केला। पोलीस आले नाही। ते म्हणले मला जर्किंगचा पाठीचा फोटो पाठव। आम्ही फोटो पाठवला, त्यांना ते बोलले तुम्ही इथपर्यंत या पाहिजे। ते म्हणले एवढ्या लांब आम्ही येऊ शकत नाही। म्हणजे पोलिसांनी यायला नकार दिला? हा, नकार दिला। तुम्ही त्यांच्या वरिष्ठांना भेटले का? हा। मग वरिष्ठ साहेब काय म्हटले? मी कपडे घेऊन पोलीस स्टेशनला परत गेले, त्यांनी काही माझी दखल घेतलीच नाही। आम्हाला मागे लावलं, परत 7 वाजता गेले मी रातचं गाडी करून, तेव्हा त्यांनी काही सांगितलं नाही। ते मला डायरेक्ट म्हणले जा घरी तुम्ही। ताई, तुमची काय मागणी आहे पोलिसांकडे किंवा प्रशासनाकडे? काय मागणी आहे तुमची? माझी काहीच मागणी नाही। माझ्या पोराचं मला कुठे असलं तर माझा तपास लावा, मला न्याय भेटावा। ज्याच्या संघ मारामाऱ्या झाल्यात ना, त्याला माझं पोर नाही भेटत तवर अटक झाली पाहिजे, माझी अशी अपेक्षा आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.